टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल। त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे, काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे, ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल। पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल। सर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून, 3 वेळा तब्बल। त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से धिस। या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे। आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे, आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल। काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत, त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल। मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दलची विधानं येत आहेत ती आक्षेपार्ह मानली जात आहेत। संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात। योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। उद्धव ठाकरे कुंभस्थानाला जाताना पाहायला मिळाले नाही, या उलट विजय वडेट्टीवार असतील, रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते। ज्याचा सनातनवर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमध्ये गेले। काही लोक नाही गेले, त्याची वेगळी कारणं असू शकतात। मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही, त्यांची आपली कारणं असतील। जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया, केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजू। पण डुबक्या मारून पापाचा कुठेही महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता, परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली। काय नेमकं तथ्य? असं नाही आहे, शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती। तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू। गंगेत डुबके मारल्यानंतर अशा प्रकारे गद्दारांना आणि एकंदरीत महाराष्ट्रद्रोहींना पापाचं क्षालन करता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणतायत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनातला दाखला दिलाय त्यांनी, बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांसमोर शमीमा अख्तरांनी ज्या प्रकारे मराठी भाषा गीत गायलेलं आहे त्यांना आता तुम्ही काय उत्तर द्याल? उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात, रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलंय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे।